दिव्यांग हे अक्षम नाहीत तर विशेष सक्षम आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार पडली. पालघर. दिव्यांग व्यक्ती हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या सन्मानाने जगण्याचा आणि समाजात समान सहभाग मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाने जपला पाहिजे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून आपण त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले. जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील सभागृहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉक्टर जाखड यांनी भूषवले, तर विशेष अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक यतीन देशमुख उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा. इजाज अहमद शरीक मसलत, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठी उपस्थित होते. जाखड म्हणाल्या, दिव्यांग सक्षमीकरण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. तर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांनी सांगितले की दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यालयात सुलभता आणि व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. रवींद्र शिंदे यांनी दिव्यांगांसाठी असलेली निधी तरतूद योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले, तर सचिन कवठे यांनी राखीव निधीबाबत माहिती दिली. रेणुका तम्मलवार, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास यांनी कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा आढावा सादर केला. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेद्वारे दिव्यांगांविषयी समाजात संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करून समावेशक विकास साध्य करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा.